गणित मित्र मार्फत आयोजित चला नवोदयीन व स्कॉलर बनूया ह्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच शालेय जीवनातील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करून घेत आहोत. तरी ह्या तयारीसाठी आवश्यक ते सर्व विषय आपण यामध्ये समाविष्ट केले आहेत. आजचा हा जो विषय आहे, आज आपल्यासोबत आपल्या सर्वांचे लाडके वाल्मिक चव्हाण सर आज आपल्यासोबत आहेत, जे संख्या ज्ञानावरती खूप महत्वाच्या गोष्टी घेणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आजचा तास हा काळजीपूर्वक पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि वाल्मिक सरांना विनंती करतो की आजचं सेशन सुरू करूया सर. येस. प्रश्न घेण्यापूर्वी एक 3-4 मिनिटाचं प्रास्ताविक आपण सर्वांनी ऐकावं. सर्व विद्यार्थी, माझे सहकारी वैभव शिंदे सर, सर्व पालक यांना मी नम्रपणे आवाहन करतो की गणित मित्र आयोजित या ऑनलाईन सेशनसाठी आपले विद्यार्थी, आपले पाल्य जे शिक्षक असतील त्यांना विनंती करतो की रेग्युलरली दररोज ज्या दिवशी सेशन असेल त्या दिवशी ते हजर राहतील यासाठी आपण काळजी घ्या. कारण आम्ही अगदी 1 एप्रिल पासून वर्षभराचं एक टाइम टेबल सेट केलेलं आहे आणि ते टाइम टेबल आम्ही दर महिन्याच्या 1 तारखेला डिस्प्ले करतो. त्यानुसार त्या तासिका घेतल्या जातात. आमचे सहकारी गणित मित्र जे शिक्षक आहेत, जे तासिका घेतात त्यांची ते तयारी करतात आणि त्यानुसार आपले सेशन्स घेतले जातात. त्यामुळे आपण जर या ऑनलाईन सेशनला उपस्थित नाही राहिलात तर त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं वाईट वाटतं की एवढी तयारी केली असते आणि त्यानंतरही काही पालक किंवा विद्यार्थी उपस्थित राहत नाहीत. आता सध्या वातावरण थोडंसं खराब आहे, पावसाळी वातावरण आहे. काही काही विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन सेशनसाठी रेंज नसेल किंवा मोबाईल चार्ज नसतील किंवा अनेक अडचणी असतील, ते मान्य आहे. परंतु तरीही जे विद्यार्थी शहरात राहतात किंवा जिथे अडचण नाहीये अशा विद्यार्थ्यांनी तरी जॉईन झालं पाहिजे, ही एक माफक अपेक्षा आमची आहे. त्याचबरोबर आपण अभ्यास करतात की नाही, कारण जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेसाठी जे गणितातले 12 महत्वाचे घटक आहेत, त्या 12 घटकांवरती जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमधले आपले आता अगदी फक्त 2च घटक कुठेतरी पूर्ण होत आहेत. त्यामुळे अजून भरपूर आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठी अगदी म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही स्टेप बाय स्टेप आहे. एक स्टेप आली की मग पुढची स्टेप आपल्याला शिकता येते. त्यामुळे संख्या ज्ञान आणि संख्या पद्धती आपण घेतली आणि आता संख्यांवरील क्रिया, ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया तुम्हाला येतात असं आम्ही मानतो. आणि जर त्याचा सराव तुमचा असेल तर त्यावर आधारित काही गणित आज मी या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे पूर्ण संख्यांवरील ज्या 4 मूलभूत क्रिया आहेत त्याच्यामध्ये ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या 4 क्रियांवर आधारित काही गणित या ठिकाणी मी घेणार आहे. आणि त्यामध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील तर नक्कीच त्या विचारा, त्याच्या संबंधात प्रश्न मांडा, सोडवा. मी अगदी पहिल्या सेशन पासून सांगत आलो आहे की आपण स्वतः प्रश्न तयार करा आणि प्रश्न वहीमध्ये लिहून काढा आणि तेवढे प्रश्न सोडवा. आपल्याकडे ज्याही प्रकाशनाचे पुस्तकात असतील त्या प्रकाशनाच्या पुस्तकातून आपण सोडवा. आम्ही आधी पण सांगितलं होतं की एखादा गरीब विद्यार्थी असेल किंवा कोणाला पुस्तक घेणं शक्य नसेल तर ते पुस्तकं सुद्धा आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. फक्त आम्हाला तुम्ही ते सांगा. आमची अपेक्षा एक आहे की आपल्या या सेशन मधून जे विद्यार्थी नवोदय जातील ते यश आपलं असेल. आणि म्हणून 2026च्या परीक्षेसाठी आज आपण अतिशय नेटाने तयारी करत आहोत. बघा, उन्हाळी सुट्टी आहे तरी सुद्धा आपण ऑनलाईन सेशन घेत आहोत. काही लोक, काही शिक्षक आम्हाला म्हणतात की सर आता सुट्टी आहे. परंतु मित्रो, जेव्हा यशाचा जो यश मिळतं तेव्हा त्याचा आवाज इतका प्रचंड होतो. जसं आता IAS ची तयारीमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांचे खूप सत्कार झाले, त्यांच्या यशाचा पेपरमध्ये गाजावाजा झाला. परंतु ते यशाचं जे रहस्य आहे ते कुठेतरी अगदी 4-5-10 वर्षापासून ते खूप अभ्यास करतात आणि मग त्यांना ते यश मिळतं. तसंच नवोदयचं सुद्धा आहे. त्यामुळे सुट्टी असो किंवा अनेक अडचणी असो, आपला अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे. याच नोटवरती आज आपण आपलं सेशन सुरू करूया आणि सेशन मधला पहिला प्रश्न या ठिकाणी सर डिस्प्ले करतील. त्यानंतर त्या प्रश्नावरचं स्पष्टीकरण होईल आणि आपल्याला जर काही अडचण असेल तर आपण ते पुन्हा सोडवून बघू. प्रश्न क्रमांक 1 संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रियेच्या संदर्भातला आहे.
प्रश्न मी वाचतो, त्यानंतर आपण पर्याय पण घेऊ, किंवा तुम्ही सोडवला आणि त्याचं जर आपण चॅटमध्ये उत्तरं दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे जेणेकरून प्रश्न सोडवून घेता येईल आणि 1 मिनिट आपण त्यांना देऊ. एखाद्या विद्यार्थ्याला वाचन करायला सांगूया वैभव सर. ओके. ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न वाचायचा असेल त्यांनी रेज हँड करावे. ओके. शरयू. सर वाचू का? वाच. 5 अंकी सर्वात लहान संख्येतून किती वजा केल्यास 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या मिळेल? बरोबर. शरयू, तुला याच्यामधून काय समजलं ते मला तू सांग. 5 अंकी सर्वात लहान संख्या. आता 5 अंकी सर्वात लहान संख्या या पहिल्या 4-5 शब्दांमध्ये तुला समजलं की 5 अंकी सर्वात लहान संख्या आपल्याला माहित पाहिजे, बरोबर? हो. हा, तर कोणती आहे 5 अंकी सर्वात लहान संख्या? 10,000. व्हेरी गुड, बरोबर. बघा, आता आपल्याला अगदी स्टेप बाय स्टेप जायचं आहे. शाब्दिक उदाहरणांमध्ये किंवा वर्ड प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच मुलांना ते सोडवता येत नाही. याचं कारण असं की ते स्टेप बाय स्टेप जात नाहीत आणि घाई करतात. तर इथे 5 अंकी सर्वात लहान संख्या, जसं आता शरयूने सांगितलं, ती आहे 10,000. ती आपण लिहूया. येस. आता या संख्येतून किती वजा केल्यास, आता इथं किती वजा करायचे आहेत, तो जो किती आहे तो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. ते आहे 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या. आता शरयू, तुला सांगता येईल का 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे? किंवा इतर कोणी हँडरेज केला तर त्याला विचारूया. 9,000. सर 9,999. व्हेरी गुड, परफेक्ट. 4 अंकी सर्वात मोठी संख्या हीच 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या आहे, हे इथं महत्वाचं आपण लक्षात घ्यायचं आहे. आता संख्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये जेव्हा केव्हा असे शब्द येतील, 4 डिजिट बिगेस्ट ऑड नंबर, दॅट इज 9,999. आता इथे या प्रश्नातील 2 महत्वाच्या स्टेप्स आपण पूर्ण केलेल्या आहेत, परंतु अत्यंत महत्वाची लास्ट स्टेप जी आहे ती प्रश्नांमध्ये लपलेली आहे. आणि किती वजा केल्यास, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता वैभव सर, इथे आपण 2 गोष्टी लिहिल्या. आता याच्यावर दिलेले ऑप्शन आपण लिहू, म्हणजे मुलांच्या लक्षात येतं का ते बघू आणि त्यांची उत्तरं त्याच्यातून येतात का ते आपण लक्षात घेऊ. सर ऑप्शन ए ऑप्शन आहे 1,000, बी 101, सी 10 आणि डी 1. आता एवढं स्पष्टीकरण दिल्यानंतर मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी आपलं चॅट मध्ये फक्त ए, बी, सी किंवा डी हा ऑप्शन आन्सर करायचा आहे. बघूया किती मुलांना ते समजतं. मग आपण पुन्हा सांगूया, बघूया किती मुलं या ठिकाणी त्याचा विचार करतायत. बघा, असं आता तन्वीने जसं सांगितलं की 5 अंकी सर्वात लहान संख्या जी आहे ती 10,000 किंवा 10,000. दुसरा एक स्टेप होती 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या, दॅट इज 9,999. आता इथे जो मधला भाग आहे, किती वजा केल्यास, काही मुलांनी उत्तरं दिलीत वैभव सर. आपण आता आपलं आन्सर डिस्प्ले करू किंवा मुलांना समजावून सांगूया. येस सर. येस. तर 10,000 मधून 10,000 आपण लिहूया मायनस, तिथे एक बॉक्स करा. येस, 10,000 मायनस, हा तो एक बॉक्स एम्प्टी ठेवा. ओके. तो एम्प्टी ठेवा. हा, तिथे एक बॉक्स करा, म्हणजे तिथे मुलांना कळेल की किती पाहिजे. हा, येस. आणि आन्सर खाली लिहूया 9,999. बघा, अशा पद्धतीचा प्रश्न डिस्प्ले होतोय की 10,000 मधून किती वजा करायचे की उत्तर एवढं मिळेल. आणि मग याचा रिव्हर्स किंवा याच्या अपोजिट जर विचार केला आपण, तर 9,999 मध्ये किती मिळवल्यास उत्तर 10,000 येतं, असा सुद्धा प्रश्न तयार होतो. म्हणजे वजाबाकीची विरुद्ध क्रिया बेरीज
बेरजेची विरुद्ध क्रिया वजाबाकी. तर इथे मुलांना उत्तर आता जमलं असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हँड रेज केलंय. हा हा म्हणजे काहींना उत्तर समजतंय आणि त्यांना समजलं पण आहे की नेमकं या ठिकाणी काय केलेलं आहे. एखाद्या नवीन जो विद्यार्थी आज जॉईन झालाय त्याला बोलायला संधी देऊ की त्याला समजलंय का? श्रेया संतोष नवीन नाव दिसतंय सर. हा बाळा, हा तुझ्या स्क्रीनवरती अनम्यूटचा ऑप्शन असेल. हा ओके, झालंय अनम्यूट. श्रेया बोल. एक. मग 10,000 मधून 1 वजा केलं की 9,999 येतं आणि मग या ठिकाणी एकचा जो ऑप्शन आहे किंवा पर्याय आहे तो किती आहे? डी. यस, बरोबर. म्हणजे अशा छोट्या छोट्या स्टेप्स मधून आपल्याला या उत्तराकडे जायचं आहे. प्रश्न फार अवघड नाहीये, परंतु त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे आणि राईट डाऊन करायचे आणि शांततेत आपल्याला तो पर्याय शोधायचा आहे. आणि म्हणून गणितामध्ये अशा पद्धतीने जर प्रॉपर तुम्ही गेलात तर तुम्हाला 1.25 म्हणजे 1.25 मार्क 100% त्या प्रश्नामध्ये मिळणारच. आणि हा प्रश्न 2017-18च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेला आहे. आपण दुसरा प्रश्न घेऊया. हा, तर मुलांनी असा प्रयत्न करावा. याच्यामध्ये 5 अंकीच्या ठिकाणी 4 अंकी घ्या, 4 अंकीच्या ठिकाणी 3 अंकी घ्या. हा, त्याच्यामध्ये ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन काय काय क्रिया करता येतील आणि त्याचं वजा केलं तर किती येईल, बेरीज केली तर किती येईल, गुणाकार केलं तर किती येईल, असे अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होतील. तर ते तुम्ही ते आव्हान आहे तुम्हाला की तुम्ही ते प्रश्न तयार करावेत. प्रश्न क्रमांक 2 आपण घेऊया. येस, हा प्रश्न कोण वाचेल? एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले असता गुणाकार किती येते? मराठीमध्ये वाढतो. 39 संख्या कोणती? बरोबर. यातून तुला काय समजलं वाचल्यावरती तुला सांगता येईल बेटा? या प्रश्नामध्ये काय वाचून काय समजलं? एनीवन एल्स? सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या मुलांसाठी सांगतो की या ठिकाणी द नंबर मल्टिप्लाय बाय 5 इन्स्टेड ऑफ दॅट. हा, कोणत्या पण संख्येला टिंब संख्येला असं समजा 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तर हा. तर त्याचे उत्तर 39 येते. तर ती संख्या कोणती? तसं नाहीये. तुला मी पुन्हा सांगतो की एका संख्येला, एक संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे, तिला 5 ने गुणायचं होतं, त्याच्याऐवजी 8 ने गुणलं. बरोबर आहे? तर गुणाकार 39 ने वाढला. गुणाकार वाढणार की नाही? हो. हा, तर ती संख्या कोणती असं शोधायचं आपल्याला. तर इथे गुणाकार ज्या मुलांना येतो त्या गुणाकाराच्या क्रियेशी संदर्भित हे उदाहरण आहे. एखादा सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमातला विद्यार्थी, अर्णव तुला मी पुन्हा सांगतो, त्या संख्येला 5 ने गुणायचं होतं, त्याच्याऐवजी 8 ने गुणलं. हा, मला तुला विचारायचं आहे की एखाद्या संख्येला 5 ने गुणण्याऐवजी त्याने 8 ने गुणलं तर तो जो मल्टिप्लिकेशनचा टेबल आहे तो वाढला ना? हा सर. हो सर. बघ आता सर दाखवत आहे, एका संख्या 1ला 5 ने गुणलं तर 5 उत्तर आलं आणि 1ला 8 ने गुणलं तर 8 उत्तर आलं. तर उत्तर वाढलं की नाही? हो सर. हा, तर 3 ने वाढलं बघ, 3 ने वाढलं. आता सर 2 संख्या घ्या, 2 घ्या, 2ला 5 ने गुणा आणि 2ला 8 ने गुणा, बघा काय फरक पडतो. बघा किती सिंपल करतायत सर. 2ला 5 ने गुणलं तर 10 उत्तर येतं, 2ला 8 ने गुणलं तर 16 उत्तर आलं. बघा आता 6 ने वाढलं बघ. हा, 6 ने वाढले. हो सर. हा, तर मग ही संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? पहिले त्या संख्येला 5 ने गुणावं लागेल. पण संख्या शोधायची बेटा आपल्याला, अजून तर संख्या माहित नाहीये.
19 ला ना 39 ला ना हा. पाचाने भागावं लागेल. अच्छा, 39ला 5ने भागावं लागेल. बर, का बरं? हे बघा, काही विद्यार्थी खूप रमत गमत लक्ष देत नाहीये असं दिसतंय, तर जरा निदान प्रश्नाकडे लक्ष द्या, प्रश्नाच्या संदर्भात विचार करा, काय करायचं आहे, काय दिलेलं आहे. तन्वीने पुन्हा ऍड्रेस केलाय. तन्वी उत्तर देतेस? नाही, तिने म्यूट केलं. ठीक आहे सर, नाही बर, देते. नाहीये, चला हरकत नाही. आता इथे एक संख्या आपल्याला शोधायची आहे. तर त्यामध्ये बघा, समजा ती संख्या आपण जसं एक्स मानतो किंवा मराठीमध्ये क्ष मानतो, तर हे थोडस आता आपल्याला थोड्या ज्याला म्हणूया की एक्स एक व्हेरिएबल मानून करावं लागेल. पण सुरुवातीला जसं वैभव सरांनी तुम्ही दाखवलं होतं, एकाला 5ने गुणलं, एकाला 8ने गुणलं तर 3ने वाढलं, 2ला परत 6ने वाढलं, 3 केलं तर परत ते 9ने वाढणार आहे. तर अशा पद्धतीने तो एक टेबल तयार होतोय बघा. 3ने वाढलं, थोडं सिम्प्लिफाय करूया. हा, 2 केलं तर 6ने वाढणार बघा. तो 3चा टेबल इथे तयार होतोय. अगदी मी तुम्हाला एकदम 7वी-8वीच्या वर्गासारखं नाही, तर अगदी 4थीच्या वर्गासारखं सांगतो. आता बघा, पुढचा जेव्हा 3 केला, 3 x 5 आणि 3 x 8, तर त्यांचा फरक 9 होणार आहे. आणि जर 4 केला तर तो 12 होणार आहे. हा, 5ने जर गुणलं तर ते 15 होणार आहे. तर असं करत करत 39 पर्यंत मला जायचं आहे. तर मला असं वाटतं आता तुम्हाला आन्सर यायला पाहिजे. बघूया काय होतं ते. हा, 10ने केलं तर किती होणार बघा. येस. आता आता वैभव सर, आपण त्यांना प्रॉपर हिंट दिलेली आहे. बघूया काही मुलं सांगतात का उत्तर. हँड्रेस करा ज्यांना उत्तर सापडले असेल किंवा ज्यांना उत्तरापर्यंत पोहोचले असतील त्यांनी. तर उत्तर 13 आहे. अरे वा अर्णव, कसं केलं बेटा आता? सर मी इंग्लिश मध्ये सांगू शकतो का? येस येस, यू कॅन. मला तेच म्हणायचंय. इफ यू अंडरस्टँड, हा, टेल मी. 8x minus 5x is equal to 39. 3x is equal to 39. X is equal to 39 divided by 3. X is equal to 13. 5 multiplied by 13, 65. 8 multiplied by 13, 104. And the difference is 39. 39. हा, बरोबर आहे. तुला कोणी सांगितलं का? तू कुठे बघितलं? तर मी माझ्या डोक्याने केलं. गुड, व्हेरी गुड. मला हेच अपेक्षित आहे. इट्स गुड अटेम्प्ट आणि खूप छान तू सांगितलं. आता इथे अजून सिम्प्लिफाय, हे जो तुला स्क्रीनवर जे दिसतंय त्याच्यातून तुला समजलं का? हो सर. गुड. आधी मला थोडं कळत नव्हतं, मग समजलं, मग मी पूर्ण सोडवलं. अरे वा अर्णव, कोणत्या शाळेत आहे बेटा तू? मी बालमन विद्या मंदिर, दादर मुंबई. करेक्ट. आता हे काही प्रश्न मराठीत असतात तर तुम्हाला थोडा अडचण येते, मला माहिती आहे. इंग्रजीत सांगायला पाहिजे, परंतु तू इंग्रजीत त्याला समजून घेतलं आणि तू इंग्रजीत सांगितलं. गुड अटेम्प्ट, गुड ट्राय. आता इथे जसं तू 5x सांगितलं, तर ते 5x आणि 8x हे व्हेरिएबल न वापरता इथे तुला डिस्प्ले जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 8 - 5 केलं, दॅट इज 3. की जो गुणाकाराचा जो भाग आहे तो 3ने वाढला आणि मल्टिप्लिकेशन इन्क्रीजेस बाय 39. सो 39 डिवायडेड बाय 3 इज आन्सर इज 13. सो जसं अर्णवने सांगितलं तसं आपण जर त्याचं इक्वेशन मांडलं तर आपल्या लक्षात येईल. इक्वेशन मांडू सर. हा, इक्वेशन मांडूया. वरती आपण मुलांना कळलं पाहिजे की ती संख्या आपण एक्स मांडली तर एक्स मांडल्यानंतर काय होणार आहे. हा, एक्स मांडलं तर काय होणार आहे. एक्स इंटू 5 इज 5x. येस. अँड इन्स्टेड ऑफ दॅट वी आर मल्टिप्लाइड बाय 8. x इंटू 8 इज 8x. येस. आता जर त्याचा ती संख्या त्याचा डिफरन्स काढावा लागेल आपल्याला. 8x - 5x इज इक्वल टू 39. And 8x - 5x is 3x is equal to 39. And so x is equal to
39 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू x इज इक्वल टू 13. म्हणजे ती संख्या येते 13. आता हे असं प्रॉपर मांडून एवढं करण्यापेक्षा कमी वेळ लागत असेल, आणि आता इथे वेगवेगळे नंबर्स टाकून पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता 5 आणि 8 यांचा डिफरन्स 3 आहे. 5 आणि 8 जो मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लायर आहे, तो वाढलेला आहे. त्याच्यामुळे डिफरन्स जो आहे तो वाढतोय. येस, डिफरन्स इज इन्क्रीजिंग. आणि 8 मायनस 5 इज 3. 8 minus 5 is 3 and 39 divided by 3 is 13. So answer is 13. बरोबर सर? येस सर. आता फक्त हे असंच राहू देऊया. फक्त आता तिथे एका संख्येला 5च्या ऐवजी नंबर बदलूया आणि आन्सर विचारूया मुलांना. मला तेव्हा कळेल की यांना समजलं की नाही. एका संख्येला 6ने गुणण्याऐवजी थोडं वेगळं घेऊया, 8ने घ्या. तर गुणाकार 24ने वाढला. बघूया किती मुलांना येतं, तर उत्तर सांगता येईल का आता? आता कोण उत्तर सांगतं? ज्ञानेश्वरी. सचिन. ओके, ज्ञानेश्वरीचा माईक अनम्यूट झालाय. ज्ञानेश्वरी व्हिडिओ ऑन करशील? बोलणार आहेस का? बोल बर. सर 12 उत्तर येईल. व्हेरी गुड. म्हणजे वैभव सर मुलांना समजलंय. येस सर. हा, आता इथे एक अजून करूया आपण. इथे एका संख्येला 6ने गुणण्याऐवजी 4ने गुणलं काय होईल? नाही, गुणाकार कमी करायचा आहे, म्हणजे लक्षात येईल मुलांच्या. हा सर, प्रश्न पुन्हा एकदा सांगा. एका संख्येला 6ने गुणण्याऐवजी 4ने गुणले असता गुणाकार 12ने कमी झाला. आता थोडं ट्रिकी केलं त्यांनी अजून. तर ती संख्या कोणती? आता बघूया मुलं सांगतायत का? आद्या एरुणकर पहिल्यांदा आलेली आहेस, माईक अनम्यूट करू शकतेस. 6. अरे वा, कसं केलं आता? आद्या माईक अनम्यूट कर आणि उत्तर सांग कसं काय केलं. मी 6 मधून 4 घालवले आणि 2 उरले. मग 2ला मी 2चा टेबल बोलत मी 12 पर्यंत गेलो आणि 2 6 12 म्हणून मी 12 उत्तर दिले. करेक्ट आहे, व्हेरी गुड. वैभव सर, याचा अर्थ असा आहे की हा प्रश्न मुलांना नीट समजलाय आणि त्यांनी अंडरस्टँडिंग केलं की कशा पद्धतीने गुणाकार कमी होतो किंवा वाढतो. बरोबर आहे की नाही? येस. येस. आता हे आपण थांबूया आणि असे काही प्रश्न मुलांनी 4-5 प्रश्न बनवायचे आहे. मी हा होमवर्क मध्ये सांगतोय. तुम्ही पहिल्या प्रश्नासारखे 4-5 प्रश्न तयार करा. आता दुसरा प्रश्न घेतला त्याच्यासारखे 4-5 प्रश्न तयार करा. इट्स व्हेरी इझी. नेक्स्ट क्वेश्चन. येस सर. वेळ जास्त जातो त्याच्यामध्ये, परंतु मुलांना समजलं की मग बरं वाटतं. मुलं खूप छान प्रश्नांची उत्तर देत आहेत, याचा आनंद आहे सर खरंच. एवढ्या लहान वयात मुलं इतक्या छान पद्धतीने उत्तरं देत आहेत. येस सर, बिलकुल. स्क्रीन दिसते सर? नाही, स्क्रीनवर डिस्प्ले नाही झाला अजून. ओके. हा, आज झालंय. हा प्रश्न मी
मुद्दाम इंग्रजी माध्यमाच्या मुलांनाही समजेल असं दिलंय. ऍक्च्युली आपण सगळेच प्रश्न असे करायला पाहिजे, परंतु थोडीशी टेक्निकल पण अडचण होते. पण मुलांना मी सांगतोय मध्ये मध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा. बालमोहनचा एखादा विद्यार्थी असेल अर्णव सोडून, तर त्याने ते वाचायचं आहे. म्हणजे मराठीत पण वाचेल आणि इंग्रजीत पण वाचेल. चला, हा प्रश्न कोण वाचणार आहे? हँड रेज करा. अपर्णा. अपर्णा बालमोहन सेवक. तिच्या अंकाची बेरीज वजा केली असता त्यातून मिळणाऱ्या ते दिसत नाही मिळणाऱ्या संख्येच्या पुढचं संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. आता इंग्रजीमध्ये वाच. तुला हे समजलं नसेल. The sum of the digits of a number is subtract from the number. The resulting number is always divisible by. वैभव सर, हा प्रश्न त्याच्या खाली लिहा तुम्ही. 2018 आणि 2012ला हा प्रश्न नवोदयसाठी आलेला आहे. 2 टाइम्स, म्हणजे 6 वर्षाच्या गॅपने परत हा प्रश्न आला होता. 2018 आणि 2012. तर हा प्रश्न 2026ला सुद्धा कदाचित येऊ शकतो, मे बी. आता कोणी वाचला? अपर्णा ना? येस सर, त्याने माइक म्यूट केलं. अपर्णा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द रीडिंग क्वेश्चन? व्हॉट डू यू अंडरस्टँड? अपर्णा, माइक ऑन करू शकतेस? नाही, माइक ऑन. हा, ओके. कोणाला सांगायचं आहे का काय अंडरस्टँड झालं किंवा काय समजलं? असा एखादा विद्यार्थी आहे का की तो सांगेल की मला सर असं वाचून हे समजलं? बघा, आमच्याकडे समजपूर्वक वाचन हा एक भाग आहे. गणिताच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला वाचल्यानंतर काहीतरी समजलं पाहिजे, आणि ते काय समजलं हे मला समजून घ्यायचं आहे. एनीवन? हँड करू शकता. हँडरेज करू शकता. आणि तुम्ही काहीही सांगितलं चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुम्ही बोललं पाहिजे. शुभम. हॅलो सर. बोल बेटा. सर, एक सर्टन संख्या आहे, त्या संख्येच्या अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळते त्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. करेक्ट, हेच आहे. बरं, मला एखादं उदाहरण घेऊन तू सांगशील का कसं करायचं? आता एक उदाहरण घेऊया आपण. एनी, आता एखादा नंबर घे. सर, 42. 42, करेक्ट. 42 घेतला. आता 42 ला काय करायचंय पुढे? 42च्या डिजिटची ऍडिशन कराय. काय ऍडिशन येते डिजिटची ऍडिशन? 4 + 2 6. करेक्ट. मग 4 to 6 आलं. मग काय करायचं पुढे? 42 - 6. करेक्ट. ही स्टेप आहे. 42 - 6. अँड व्हॉट इज द आन्सर? 38. 38 का 36? 36. 36. आता हे असं 2-3 नंबर साठी करून बघितलं. आता हा 36 जो आहे ना, द रिझल्टिंग नंबर इज ऑलवेज ऑलवेज, इथं नेहमी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे 36 इज डिव्हिजिबल बाय 2, डिव्हिजिबल बाय 9 ऑलवेज. या प्रश्नांमधलं असं दिसतंय. तर तुला अजून एखादा नंबर घेऊन बघ. ऑलवेज शब्दाला खूप महत्व आहे, नेहमी. वन मोर एक्झाम्पल, वन मोर नंबर. सर, 54. टेक 54. गुड. आता पुन्हा 54 मध्ये आपण करून बघूया. 5 + 4 इज 9. ओके सर. अँड 54 - 9 इज 45. 45. करेक्ट. आता इथे पुन्हा 45 हा जो नंबर आला तो डिव्हिजिबल बाय 5 and 9
आला, बरोबर? यस हा सर. हा आता इथे दोन्ही ठिकाणी 9 मात्र कॉमन आहे, ठीक आहे ना? यस. हा आता अजून एक नंबर घेऊ, म्हणजे अजून जास्त गोष्टी कळतील आपल्याला. शुभम, मी हे सिम्प्लिफाय करून सांगतोय, समजतंय ना तुला? यस सर. ओके, आपण छोटा नंबर घेऊया 12. वैभव सर, आपण 12 घेऊ. ट्वेल्व मध्ये 1 + 2 is 3. 3. Yes. And 12 - 3. 9. 9. आता इथे मात्र लक्षात येते आपल्या की द नंबर इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय 9. तर हे आपण 3 एक्झाम्पल घेऊन हे प्रूव्ह केलं की असा कोणताही नंबर घ्या, त्या नंबर मधून त्यांच्या नंबरची ज्या डिजिटची ऍडिशन करा आणि ती त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करा. द रिझल्टिंग नंबर इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय 9. इतर अंकांनी यस सर. असू शकतो डिव्हिजिबल, पण 9 हा असा नंबर आहे की त्याने तो डिव्हिजिबल असणारच आहे. यू कॅन टेक एनी नंबर, बट द रिझल्टिंग नंबर इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय 9. नेहमी भाग जाऊ शकतो, असा आन्सर आहे 9. आणि हा प्रश्न 2018 आणि 2012 मध्ये येऊन गेलेला आहे. जे विद्यार्थी, जे पालक या ठिकाणी ऐकताय त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगतो की इथे कुठलाही नंबर दिलेला नाहीये, पण ह्या ज्या सूचना आहेत, हे जे इन्स्ट्रक्शन आहेत, ते रिडिंग करणं आणि त्याला त्या पद्धतीने सोडवणं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्या मुलाने, आता शुभमने अतिशय सुंदर सांगितलं की नंबर घेतला, नंबरच्या डिजिटची ऍडिशन केली आणि त्याला सबस्ट्रॅक्ट केलं, आणि सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याची डिव्हिजिबिलिटी पाहायची आहे. बघा, एका प्रश्नामध्ये किती गोष्टी आहेत, ती संख्या, त्या संख्यांच्या अंकांची बेरीज, त्याच्यानंतर त्याच्यातून ती वजाबाकी करणे आणि त्याच्यानंतर डिव्हिजिबिलिटी पाहणे. पेरेंट्स आणि टीचर्स जे या ठिकाणी ऐकतायत, मी पुन्हा पुन्हा सांगतो, दिस क्वेश्चन इज टेस्टिंग ऑलमोस्ट 4 to 5 कन्सेप्ट इन द मॅथमॅटिक्स. सो वी शुड लर्न व्हेरी प्रॉपरली. आणि हा प्रश्न कदाचित पुढच्या परीक्षेला येऊ शकतो, पण याच्यामधून आपली गणिताची समज खूप वाढते. तर आता काय आन्सर आहे मग शुभम? व्हॉट इज? शुभमने माईक म्यूट केला असेल लगेच. हो, ठीक आहे, ठीक आहे. विद्यार्थ्यांना आता ऐका कोणी? ना, विद्यार्थ्यांना सूचना की तुम्ही माईक लगेच म्यूट करण्याची घाई करू नका. हा, बोला तुम्ही, काय हरकत नाही. हा. आता या प्रश्नाला पुढे डिस्प्ले करूया सर आपण. येस सर. येस. तर इथे तुम्ही कोणताही अजून संख्या घेऊन बघा. तुम्ही 2 अंकी घ्या, 3 अंकी घ्या, 4 अंकी घ्या, 5 अंकी घ्या, कोणतीही संख्या घ्या, ती डिव्हिजिबल बाय 9 येणारच आहे. तर त्याचं कारण तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, असं का होतंय, तर तेही तुमच्या लक्षात येईल. तुम्ही 11 घ्या, 2 अंकी संख्या, तुम्ही 10 घ्या, 10 मध्ये 1 आणि 0 ऍड करा, 1. 10 - 1 इज 9. 11 घेतलं, 11 मधून 2 मायनस केले 9. 12 घेतला, 12 मधून 3 मायनस केले 9. 13 मधून 4 मायनस केले 9. 14 मधून 5 मायनस केले 9. 15 मधून 6 मायनस केले 9. 16 मधून 7 मायनस केले 9. 18 मधून 9 मायनस केले 9. 20 मधून 2 मायनस केले 18. 18 इज डिव्हिजिबल बाय 9. एक टेबल आपण तयार करूया वैभव सर, इट्स प्रिटी क्लिअर. 10 पासून आपण दाखवूया मुलांना. एक अंकी संख्येत तर नाही होते, ते दिसणार नाही त्यांना तसं, परंतु 2 अंकी संख्या संख्या घेऊया, त्याच्या पुढे त्यांचं ऍडिशन लिहूया आणि त्याच्यात पुढे मग सबस्ट्रॅक्शन लिहूया, लक्षात येईल त्यांच्या. 1 + 1 इज 2. येस. आणि त्याच्या पुढे लिहूया 11 - 2 इज 9. येस. असं तुम्ही किती अंकांचं केलं, 12चं केलं तर काय होतं बघा, 1 + 2 इज 3. 12 - 3 इज 9. येस. याचा थोडासा मुलांनी शोध घ्यायचा आहे की असं का होत असावं, आणि मला याचा पर्सनली आन्सर पाठवायचा आहे माझ्या व्हॉट्सअपवरती, ज्याला कोणाला सापडेल. येस. 22 - 4 इज 18 and 18 is divisible by 9. It is also divisible by 2, but always divisible by 9.
Okay. Take any number now and do it. 41 घेतला बघा सरांनी. 4 1 is 5 and 41 minus 5 is 36 and 36 is divisible by 9. 57, 5 plus 7 is 12 and 57 minus 12 is 45 and 45 is divisible by 9. सो ऑल हे सगळे 9, 9, 18, 36, 45, 27 असे अंक येतात आणि त्यात डिव्हिजिबल बाय 9 ते 9च्या टेबलमध्ये आहे. ही डिव्हिजिबिलिटी पण इथे आली. आता हा प्रश्न मला असं वाटतं सर्वांना समजला असावा. शुभम, डू यू अंडरस्टँड? शुभम. Yes, sir. येस, गुड. असा एखादा विद्यार्थी आहे का की मला नाही समजलं सर, आय विल एक्सप्लेन अगेन? हा, ज्याला हा प्रश्न समजला नाही त्याने हँड रेस करा. आता तिच्या अंकांची बेरीज म्हटल्यानंतर तिथे अंक 2 आणि 2 पेक्षा जास्तच येणार सर्टन आहे. अर्णव, तुला समजला नाही हा प्रश्न? सर मला समजला, पण तुम्ही आता घेतलं ना कोणत्या पण अंकाची बेरीज केली दोन त्या फेस व्हॅल्यूची, तर त्याला डिवायडेड असा एक फॉर्म्युला केला ना, तर मला एक सुचलं, 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर घेतले आणि त्याला डिवाइड 3 केलं, तर जो मधला नंबर असतो तो येतो. हा, ते आहेच. दॅट इज अ ऍव्हरेज. त्याला ऍव्हरेज म्हणतो आपण, मराठीमध्ये सरासरी म्हणतात. तू कॉन्झिक्युटिव्ह नंबर घेतला 5, 6 अँड 7 डिवायडेड बाय 3 इज आन्सर इज 6. हे आहे. म्हणजे तू एक ऍव्हरेजचा फॉर्म्युला सांगितला. 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर घेतले, त्याचं ऍडिशन केलं, डिवाइड बाय 3 केलं, तर त्याचा ऍव्हरेज येणार तो मिडल नंबर. ओके? हो सर. हा, ते बरोबर आहे. पण हा प्रश्न तुला समजला का? हो सर. गुड. मग आता याचं उत्तर काय आलं? शेवटचा पर्याय 9. 9 म्हणजे डी ऑप्शन 9. हा. It always divided by 9. The sum of the digits of a number is subtracted from the number. The resulting number is always divisible by 9. So the answer is D, 9. Okay. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. वेळ कमी आहे आपल्याकडे. येस. 4th क्वेश्चन हा ऍडिशन आहे. मी मराठीत क्वेश्चन घेतलाय, पण इंग्रजीमध्ये सुद्धा मुलांना मी सांगतो. मीच वाचतो, वेळ जाणार नाही. 2 संख्यांची बेरीज 1,25,600 आहे. हा पहिला स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट म्हणजे इथे आपल्याला क्लिअर कळतं की 2 संख्यांची बेरीज एवढी आहे, 1,25,600. द सम ऑफ 2 नंबर्स इज 1,25,600. दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ द गिवन क्वेश्चन. जर आता बघा इथे त्याच्यामध्ये ऍडिशन होत आहे की जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल, बघा हे एक सेंटेन्स वाढलं. इफ वन ऑफ द 2 नंबर्स इज लेस दॅन द अदर बाय 14,400, देन विच इज द स्मॉलेस्ट नंबर. तर दोन्हींपैकी लहान संख्या कोणती? हे कसं शोधायचं? 2 संख्यांची बेरीज दिलेली आहे. द ऍडिशन ऑफ द 2 नंबर्स इज गिवन. And one more instruction is that if one of the 2 numbers is less than the other by 14,400, तर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी आहे, तर दोन्हींपैकी लहान संख्या कोणती? कोणी सांगू शकेल कसं करायचं हे? एनीवन? यामधले जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी कोणाला सांगायचं आहे की का कसं करता येईल, गणित कसं सोडवता येईल? सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना देतो की तुम्ही झूम ऍप वरती हँडरेस कसा करायचा हे फीचर शिकून घ्या, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ते वापरता येतं
तर त्याचा तुम्हाला फायदा होत जाईल. ओके, सम्यक सर्वोदय आहे. हा. वैभव सर, इथे आपल्याला महत्वाचं काम गणितामध्ये हे करावं लागेल की मुलांना आधी गणित वाचावं कसं आणि त्यातून काय समजून घ्यावं हे समजून देणं गरजेचं आहे. सम्यकने हँड लोअर केला सर. हा. ज्ञानेश्वरी आहे आणि तन्वी आहे. आधी कोण बोललं नाहीये त्यांना आपण बोलायला हे संधी तिघं देऊ. बोललेलेच आहेत. ज्ञानेश्वरी, तन्वी, शुभम. ठीक आहे, हरकत कॅन स्पीक. हा. हा, ज्ञानेश्वरी बोल. तन्मय पण आलाय. तन्मय बोलणार. तन्मय गीते बोल. सर, सगळ्यात आधी जे दोन संख्या आहेत म्हणजे 1,25,600 तिच्यातून 14,400 मायनस करायची. जे गुड. उत्तर आलं म्हणजे 1,11,200 ही जी संख्या आहे तिला 2 ने डिवाइड करायचं. उत्तर येत आहे 55,600. बरं, मला सांग की हे 14,400 मायनस का करायचे? कारण की सर आपल्याला दुसरी संख्या काढायची की जी संख्या आहे दोघांची सुद्धा बेरीज ती दोन संख्यांनी मिळून बनली, पण आपल्याकडे तर एकच संख्या आहे. बरोबर. आपल्याकडे ऍक्च्युअली एक पण संख्या नाहीये, पण त्यांची बेरीज आहे आणि त्यांचा डिफरन्स आहे. सर तो एक फॉर्म्युला आहे. हा, काय फॉर्म्युला आहे सांग. दिलेल्या दोन संख्यांची दोन संख्यांचं मायनस करायचं, त्याच्यातली जी संख्या आहे जे उत्तर आहे त्याला डिवाइड करायचं. बरोबर. आता आपण बरोबर सांगितलंय तन्मय. गुड आन्सर. खूप छान उत्तर दिलं तू. तर इथे बघा, द सम ऑफ टू नंबर्स इज 1,25,600. तर त्या दोन संख्यांचं ऍडिशन आहे. सर असे दोन बॉक्स काढा, बॉक्स आणि ऍडिशनचं चिन्ह, आणि मग पुढे लिहू आपण. ही एक संख्या आहे, आपल्याला माहित नाहीये, प्लस ही एक संख्या आहे आणि त्यांचं ऍडिशन आहे 1,25,600. हा एक स्टेटमेंट क्लिअर झाला. बरोबर. आता सर दुसरं स्टेटमेंट याच्या बॉक्स मध्येच आपण काढूया. बघा, असा पहिला बॉक्स काढू, दुसरा बॉक्स काढू. आणि आता त्याच्या पुढे आन्सर आपण लिहिणार आहोत 40,400. एक संख्या दुसरीपेक्षा एवढी कमी आहे, म्हणजेच काय, हे आन्सर आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की दोन्ही संख्यांची बेरीज 1,25,600 आहे, 1,25,600, अँड द डिफरन्स इफ one of the two numbers is less than the other by 14,400. सो आता जसं तन्मयने सांगितलं तसं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल 1,25,600 minus 14,400. And then we have to divide by 2 to the number 14,400, and the answer is 1,11,200. येस. आता दोन संख्या असल्यामुळे आपल्याला ऍब्सोल्युटली त्याला डिवाइड पण करायचं. 1,11,200 डिवायडेड बाय 2 जर केले तर आन्सर इज 55,600.
आता जे पालक आणि शिक्षक आहेत त्यांना मला असं सांगायचं आहे की बघा, या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत. तर दिलेलं ऍडिशन करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन पण करायचं आहे आणि डिव्हिजन पण करायचं आहे. आता इथे लहान संख्या विचारलेली आहे, तर त्याचं उत्तर हे आहे 55,600. आता जर एखाद्या इथं लहानच्या ऐवजी मोठी संख्या विचारली असती तर मग काय करावं लागलं असतं? मोठी संख्या विचारली असती तर पुन्हा या 55,600 प्लस 14,400 करायला लागेल. हा, आणि त्याचं जे उत्तर आहे ते 70,000, 70,000, आणि ते सुद्धा ऑप्शन मध्ये आहे. आहे का नाही तन्मय? माईक म्यूट करून घेतला तन्मयने. हा, ठीक आहे. मग आता आपण जर याला टॅली करायला गेलो तर 70,000 प्लस 55,600, तर त्याचं ऍडिशन पण बरोबर येणार आहे 1,25,600. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील. तर असे अनेक प्रश्न आहेत, तुम्ही तयार करा. त्यांचा डिफरन्स, त्याचे छोटी मोठी संख्या कोणती करायची, पण प्रश्नांमध्ये शेवटी काय विचारलेलं आहे हे मात्र काळजीपूर्वक आपण बघायचं आणि मग उत्तर आपलं नोंदवायचं आहे. कारण आपल्याकडून बराच वेळेस घाईने चूक होऊ शकते. वैभव सर, आपण एक प्रश्न अजून घेऊ शकतो की काही सूचना देऊन थांबायचं? थांबूया सर, कारण मग ह्या प्रश्नाला मला वाटतं 15 ते 20 मिनिटं जाणार आहेत. तुम्ही म्हणत असाल तर हो, घेऊया. येस, चालेल. तर मग यासारखे काही प्रश्न यांना द्यायचे की हे मुलं तयार करतील, त्यांनाच आपण विचारूया. तुम्ही असे प्रश्न तयार करणार का? येस सर, आपण तसं करूया, मुलांना सूचना देऊया. येस, कार्तिकी म्हणते की व्हेरी गुड. आता हा जो प्रश्न आपण सोडवला तो समजला नसेल तर विचारा. असे एक 4-5 प्रश्न आपण आज होमवर्क मध्ये टाकायचे. येस, चालेल सर. हा, आता सर्वेश आपण जे काही हा सर मी करून आणणार. काय काय सर मी करून आणणार. करून घेणार, करून आणणार? म्हणजे तू प्रश्न सोडवणार, होमवर्क करणार असं? त्याचा व्हिडिओ फ्रीज झाला सर. हा, ठीक आहे, ठीक आहे. त्याचं म्हणणं असं आहे की मी करणार असं, म्हणजे होमवर्क करणार, बरोबर ना? येस सर. हा, ठीक आहे. आज ज्याही विद्यार्थ्यांनी आजचे हे 4-5 प्रश्न समजून घेतले, मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच असे काही प्रश्न सोडवणार. परंतु मी लगेचच एक 4-5 प्रश्न सोडवायला मुलांना होमवर्क साठी देतो, आणि त्यांनी हे 4-5 आणि अजून मी दिलेले असे 10 प्रश्न आणि त्यांचे ऍडिशनल 10 प्रश्न, हे किमान 20 प्रश्न वर्ड प्रॉब्लेम मध्ये इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी इंग्रजी मध्ये सोडवा, मराठी माध्यमातल्या मुलांनी मराठीतले सोडवा. परंतु प्रश्न वरती लिहा आणि मग खाली उत्तर सोडवा. हा,